काय म्हणाले डॉक्टर? ते येत आहेत ना ऑपरेशन करायला? पुण्यातले डॉक्टर पाटकर यायला तयार आहेत, पण ऑपरेशनचा खर्च जमा केल्याशिवाय निघणार नाही असं म्हणतायत. वहिनी, असं किती खर्च आहे? 20 लाख रुपये. डॉक्टरांबरोबर तर मी प्रॅक्टिस केली आहे. मग माझा रेफरन्स असताना पैशांशिवाय पुण्यातून हलणार नाही असं का म्हटले असतील ते? काय? वहिनी, अगं इतकी मोठी रक्कम एका रात्रीत जमा करणं अशक्य आहे आपल्यासाठी. एवढे पैसे कुठनं आणणार आपण? आमच्या जावई बापूंसाठी कुठनं पैसे आणायची काय गरज आहे? आम्ही आहे ना, येऊन आलो. डॉक्टर साहेब, हे घ्या. 20 नाही 25 आहे. काय लागलं ते जास्तीचे असू द्या, पण आमच्या जावई बापूंचा जीव वाचला पाहिजे बरं. आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ही रक्कम जमा करतो आणि डॉक्टर पाटकरांना कळवतो. होय. एवढं आश्चर्य वाटण्याची काय गरज नाही पोरी. छत्रीन सांगितलं आम्हाला ऑपरेशनसाठी पैशाची गरज आहे. लगेच निघालो. ए तुळजा, काळजी करू नकस, काय होत नाही जावई बापूंना. अरे जावई बापू कसले, पोटच्या पोरापेक्षा कमी नाहीत ते आम्हाला. आता तुम्ही आम्हाला परक केलं तर आमचा अपमान केला, त्यांच्या जीवापुढं आमचा स्वाभिमान सुद्धा बघत नाही. तुमच्या घरावर, घरातल्या माणसांवर जीव आहे आमचा. आता आमचं मनच मोठं आहे बा, त्याला आम्ही तरी काय करायचं? पुरी बी काय काळजी करायची नाही, आम्ही आहे ना. आम्ही आहे तर सूर्याला मरण पण हात लावू शकत नाही. या ओम नमस्ते गणपते, ओम प्रत्यक्षम तत्वमसि. तुझं म्हणत डॉक्टर पाटकर आले. हॅलो डॉक्टर, एवढ्या तातडीने येण्यासाठी खरंच थँक्यू. अगं, तुझ्या मिस्टरांची सर्जरी आहे म्हटल्यावर मी लगेच निघालो. पण सर, ते पैसे. पैशाचं आपण नंतर बघू, आधी पेशंटला ट्रीट करू. हो प्लीज.
डॉक्टर काय झालं दादा कसं आहे आता हो तुम्ही सगळे शांत व्हा आधी. पेशंट लढाऊ आहे. इंटरनल ब्लिडिंग होऊन सुद्धा त्यांनी धीर सोडला नाही. ऑपरेशन सक्सेसफुल आहे. ते आता आपण फक्त शुद्धीवर यायची वाट बघूया. डॉक्टर साहेब, जगाचा तारण करता देवच तुमच्या रूपाने इथं अवतरला म्हणायचं. अहो तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू तेच कळना झाले हो मला. अहो तुम्ही सूर्याला नाही आम्हाला नवा जन्म दिलाय. आजपासून तुमचे उपकार आमच्यावर कायम राहणार बघा. असं काही नाही, मी माझं काम केलंय. तुळजा खूप चांगली डॉक्टर आहे. तुळजाच्या एका कॉलच्या प्रायोरिटीवर मी इथं आलेलो. पेशंटची काळजी घ्या, आहे मी. त्याच्या देवानेच दया दाखवली म्हणून दादाचं ऑपरेशन नीट झालं आणि दादा वाचला. नाही राजू, देवानं दयानं दाखवली. डॅडीने दया दाखवली ना म्हणून दादा आज आपल्या बरोबर. डॅडी, माझं चुकलं, मला माफ करा. आज जर तुम्ही वेळेवर पैसे दिले नसते तुम्हाला कल्पना बी करत नाही काय झालं असतं. ही रागाच्या भरात पुढचा मागचा विचार न करता तुम्हाला नको नको ते बोलले. मला माफ करा, माझं चुकलं. असं बापाच्या पायावर पडून लेकीने रडू नाही. पोटा भरतो. तुमच्या घरातला प्रत्येक माणूस माझा आहे. माझ्या पोटच्यांना जे जे दिलं ते आजवर तुम्हा सगळ्यांना देत आलो का नाही. ते असं आमच्या पायाशी आलं ना का मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आम्ही. काय डोळे पुसा. जाऊ बापू बरे, काय होणार नाही त्यांना. मॅडम लवकर चला, जरा इमर्जन्सी आहे. सूर्य उठणार आहे. मॅडम सिव्हिअर कंडिशन आहे, काय करूया. ती मशीन ऑन करा. तुळजा, I'm sorry. I'm sorry. असं कसं सारे.
आताच तर तुम्ही मला ते ऑपरेशन काय सक्सेसफुल झालं म्हणून. हे बघा, पेशंटला काही वेळा सर्जरी सहन होत नाही आणि मग हे असं होतं. यात माझा काही इलाज नाही. मला माफ करा. देवी आई, असं नाही होऊ शकत. माझ्या सूर्यानं आयुष्यभर तुझं व्रत वाहिलंय, त्याला असं तो घेऊन नाही जाऊ शकत. मला माझं सूर्य पाहिजे, माझं सूर्य मला पाहिजे. मला माझं सूर्य पाहिजे. माझं सूर्य मला पाहिजे. देवी आई, माझा तुझ्यावर लई विश्वास आहे. तू माझ्या सूर्याला वाचवशील, त्याला काय मी होऊ देणार नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझा सूर्य मला पाहिजे. देवी आई, माझ्या सूर्याला काय होऊ देणार. दादा 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 उठ ना. दादा दादा वहिनी वहिनी वहिनी, तू परत एकदा नीट बघ ना त्याला. त्याला काहीच नसेल झालं. वहिनी बघ ना. दादा दादा उठ ना. ऐक ना माझं. दादा उठ ना. ए दादा उठ, चल. तू ऐकलं नाही का माझं? दादा तुला माझी शपथ आहे. दादा उठ ना. ऐक ना माझं. दादा तुला तुला आम्हाला त्रास झालेला आवडत नाही ना. मग आता बघ किती त्रास होतो आम्हाला. तू नको ना बघू दादा. दादा तुला ना आमच्या पाठीची नेहमी खंबीरपणे उभं राहताना बघितलं. दादा तू असं वागलं कसं होणार आमचं दादा. दादा उठ ना. दादा ऐक की माझं. दादा राजू, अगं काय नाही झालं आपल्या दादाला. बघ ना, त्याला काय होऊ शकत नाही, कारण त्याला माहिती आहे ना की त्याला काय झालं तर त्याच्या बहिणी जगूच शकत नाहीत ना. दादा दादा उठ ना. हा उठ ना. अरे अरे आजवर तुम्हाला नेहमी आत्मविश्वासाने जगायला शिकवलेस, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलेस. मग आज निम्म्या वाटत आम्हाला सोडून तू नाही जाऊ शकत. तू उठ 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 बघू. उठ ना दादा. दादा उठ ना. दादा 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 उठ ना. दादा उठ ना. दादा दादा तू आजवर आमचा आई म्हणून विचार केला. आम्हाला आईसारखं मोठं केलं. दादा दादा मी सगळं काही तुझ्याकडनंच तर शिकले, पण अजून आई कसं बनायचं ना ते नाही शिकले. आज माझं आई पण असं समोर उभं असताना तू सोडून निघून गेला तर मी चांगली आई कशी म्हणू? सांग ना दादा, मी चांगली आई कशी म्हणू? बरं तू कोणाचाच विचार नको करू, पण तू याचा तरी विचार कर दादा. जर का आम्हाला सोडून निघून गेलास तर आम्ही कसं जगू दादा? सांग ना दादा, आम्ही कसं जगू? दादा तू जर का गेलास ना तर तुझ्या बरोबर आम्ही पण. अरे हे कसं शक्य आहे? तुम्ही जरा बाजूला व्हा, आम्हाला चेक करू द्या जरा. प्लीज जरा बाजूला व्हा. दादा
तुझा हे कसं सगळं केलं? मी काहीच नाही केलंय सर. ही सगळी सूर्याच्या बहिणींवरच्या प्रेमाची ताकद आहे. माणसांचं एकमेकांवरचं प्रेम चमत्कार घडवतात आणि ना सूर्याच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. डॅडी, मला तर काही कळलंच नाही. एवढं सगळं करायची काय गरज होती? पाटणकर सर तुझ्या मॅडमच्या एका निरोपर यायला तयार झाले होते. मग हे पैशांचं माफ करा डॉक्टर साहेब, पण आता तुम्ही नको तिथं डोकं लावताय. तरी तुम्ही विचारलं सांगतो. कसं असतं, शहाण्या माणसाला त्याचं महत्व टिकवून ठेवायचं असेल तर बाकीच्यांना रोज येड्यात काढणं गरजेचं असतं. आता हे पैसे दिल्या दिल्या सूर्याचं अख्खं कुटुंब परत आमच्या उपकाराखाली दबून गेलं. कोणाला काही इच्छा झालीच, कोणाला काही पुरावा सापडलाच, आमच्या विरोधात जायची कोणी हिंमतच करणार नाही. वा कळलं का? नाही. जाऊच. म्हणजे डॅडी आमच्याशी खोटं बोललो. या पोरीने माझं बोलणं ऐकायला नको होतं. लय मोठी चूक केली ना. आता हे प्रकरण इतरांपर्यंत जायच्या आधी निस्तरायला पाहिजे. काय तुझा मॅडम, काय म्हणते आता पेशंटची तब्येत? एकदा तुम्हीच चेक करता का प्लीज? पल्स रेट आता स्टेबल आहे. हां, आता मी सांगितलेले पथ्य थोडा दिवस यांना पाळावे लागतील. डॉक्टर, घरी कधी जाता येईल मला? सूर्य, अरे तुझी तब्येत आता बरी आहे, पण अशी गडबड करून कसं चालेल सांग बरं. तुझी तब्येतीत इम्प्रूव्हमेंट दिसले ना की आपण लगेच घरी जाऊयात. राजू जरा हात दे. दादा, सूर्य, अरे हळू. एवढी गडबड कशाला करतोयस? हे बघ, हे असं सारखं उठबस करणं चालणार नाहीये आता. तू आराम कर बरं. तेव्हा आता पुढचे काही दिवस फक्त आराम करायचा, जरा बी हालचाल करायची नाही. तुमची काय महत्वाची कामं असतील ना आम्हाला सांगा, आम्ही करतो. बाकी तुमच्या बहिणी आहेतच मला तुमची काळजी घ्यायला. तेव्हा आता काम बंद. दादा, आमचं नाही तर निदान डॅडींचं तरी ऐक. आज तू बरा झालास ना, ते फक्त डॅडींमुळे. त्यांनी मदत केली म्हणून तुझं ऑपरेशन होऊ शकलं. आहे का आता येळ काय आमचं कौतुक करायची आहे का? जावई बापूंसाठी 20 लाख काय जास्त आहेत का आम्हाला? जावई बापू, तुम्ही आता काही विचार करू नका, तुम्ही आराम करा.